गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्र, आज आपण पुन्हा भेटतोय एक नव्या एपिसोडमध्ये. आत्तापर्यंत आपण पाहिले नवग्रह आणि त्यांचे रूप, प्रत्येक भाग्यरत्न भाग्यरंग, तसेच त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती, तसेच त्यांचे शत्रुग्रह आणि त्यांच्यावर असणारे उपाय. आत्तापर्यंत आपण नवग्रहांची सर्व माहिती घेतली. आज मी तुम्हाला सारांशमध्ये त्याच नवग्रहांचं पुन्हा एकदा एक रिपिटेशन आपण म्हणतो, तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे. पण ते एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे. पण त्यात आज विशेष मी तुम्हाला एक माहिती देणार आहे. ती म्हणजे भगवान व्यासांनी जे लिहिलं होतं नवग्रह स्तोत्र, तर ते प्रत्येक नवग्रहांवर काही ना काही एक म्हणजे मंत्र आहे, तो जे स्तोत्र रूपात आहे, तो मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सुरुवात करूया आपण. पहिला जो ग्रह आहे तो आहे सूर्य, म्हणजेच रवी. तर रवीचं सांगायचं झालं तर रवीचा भाग्यरंग आहे लाल माणिक. लाल जो आहे आपला रक्ताचा जो रंग आहे, लाल सोनेरी टाईपचा, तर तो त्याचा लाल रंग हा भाग्यरंग आहे. त्याचा भाग्य अंक आहे 1 आणि त्याचं जे म्हणजे भाग्यांक भाग्यरत्न जे आहे ते आहे माणिक. त्याच्यानंतर सूर्याचा जो मंत्र आहे तो आहे ओम रम रवये नमः. पुन्हा एकदा मी सांगतो, ओम रम रवये नमः. तर हा सूर्याचा मंत्र आहे. तर भगवान व्यासांनी सूर्यावर लिहिलेलं जे स्तोत्र आहे ते आहे जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्वितीम तमोरीम सर्व पापग्नम प्रणतो अस्मि दिवाकरम. पुन्हा एकदा सांगतो, जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्वितीम तमोरीम सर्व पापग्नम प्रणतो अस्मि दिवाकरम. हा सूर्याचा मंत्र आहे, जो स्तोत्रोपात व्यासांनी सांगितला आहे. तर सूर्याचा जो मंत्र आहे ओम रम रवये नमः, हा तुम्ही 100 वेळा जेव्हा सूर्याची एखादी महादशा किंवा सूर्याचा काही त्रास असेल तर त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता. तसेच जपाकुसुम संकाशम हे जे स्तोत्र आहे तुम्ही ते 21 वेळा म्हणू शकता. पुढचा जो ग्रह आहे तो आहे चंद्र. चंद्रग्रहाचा रंग आहे पांढरा. त्याचा भाग्यरत्न आहे मोती. त्याचा भाग्यांक आहे 2 आणि त्याचं जो मंत्र आहे तो आहे ओम सोम सोमाय नमः. पुन्हा सांगतो, ओम सोम सोमाय नमः. तर चंद्राचा जो नवग्रह स्तोत्रामधला जो एक स्तोत्र आहे ते जे आहे तो दधिशंख तुषाराभम शिरोदार्णव संभवम नमामि शशिनम सोमम शंभो मुकुटभूषणम. पुन्हा सांगतो, दधिशंख तुषाराभम क्षीरोदार्णव संभवम नमामि शशिनम सोमम शंभो मुकुटभूषणम. चंद्राची महादशा किंवा चंद्राचा काही त्रास असेल तर त्यावेळेस तुम्ही हे म्हणू शकता. पुढचा ग्रह जो आहे तो आहे मंगळ. ह्याचा रंग जो आहे लकी रंग तो आहे डार्क लाल. त्याचं भाग्यरत्न आहे पवळं. तसंच मंगळाचा जो भाग्यरत्न सांगितला भाग्यरंग आहे लाल, डार्क लाल आणि त्याचं जो मंत्र आहे तो आहे ओम भौम भौमाय नमः. पुन्हा एकदा सांगतो, ओम भौम भौमाय नमः. त्याचं जो मंत्र आहे जो व्यासांनी दिला आहे तो आहे धरणीगर्भसंभूतम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्तिहस्तं च मंगलम प्रणमाम्यम. पुन्हा सांगतो, धरणीगर्भसंभूतम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्तिहस्तं च मंगलम प्रणमाम्यम. हा जो मंत्र आहे मंगळाचा तो तुम्ही 108 वेळा म्हणा, ओम भौम भौमाय नमः. आणि जो त्याचं स्तोत्र आहे ते 21 वेळा तुम्ही म्हणू शकता. चंद्राचा मी तुम्हाला सांगितलं की 101 वेळा तो ओम सोम सोमाय नमः मंत्र म्हणा आणि त्याचा जो मंत्र दधिशंकर तुषाराभम हे जे स्तोत्र आहे ते 21 वेळा तुम्ही म्हणावे. पुढचा जो ग्रह आहे तो आहे बुध ग्रहाचा जो रंग आहे तो आहे हिरवा. त्याचं रत्न आहे पाचू आणि त्याचं जे मंत्र आहे तो आहे ओम बुम बुधाय नमः. पुन्हा मी सांगतो, ओम बुम बुधाय नमः. त्याचं जे व्यासांनी दिलेलं स्तोत्र आहे ते आहे प्रियंगुकलिका श्यामम रूपेणाम प्रतिबंबुधम सौम्यम सौम्य गुणोपेतम त्वं बुधम प्रणमाम्यम. पुन्हा सांगतो, प्रियंगुकलिका श्यामम रूपेणाम प्रतिबंबुधम सौम्यम सौम्य गुणोपेतम त्वं बुधम प्रणमाम्यम. हा जो मंत्र आहे बुधाचा ओम बुम बुधाय नमः तो 102 वेळा म्हणावा आणि 104 वेळा म्हणावा आणि त्याचं जे स्तोत्र आहे प्रियंगुकलिका श्यामम तर ते
तुम्ही 21 वेळा म्हणावा. जेव्हा बुधाचा कुठलाही त्रास असेल तुम्हाला किंवा बुधाची महादशा असेल तर. पुढचा जो ग्रह आहे तो आहे बृहस्पती. बृहस्पती त्याचा रंग जो आहे तो आहे पिवळा. तसेच त्याचा रंग रंग हे रत्न जे आहे ते आहे पुष्कराज. आणि त्याचं जे हे आहे गुरुचा अंक तर तो आहे 3 नंबर. आता त्याचा तुम्हाला मी मंत्र सांगतो. ओम बृहस्पतये नमः. त्याचा जो मंत्र आहे ओम बृहस्पतये नमः. हा मंत्र तुम्ही 102 वेळा म्हणावा जेव्हा पण तुम्हाला त्रास असेल गुरुचा काही किंवा गुरुच्या महादशेत. त्याचं जे स्तोत्र व्यासांनी दिलं आहे ते आहे देवानांचं ऋषीनांचं गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम त्वं नमामि बृहस्पतीम. पुन्हा सांगतो. देवानांचं ऋषीनांचं गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम त्वं नमामि बृहस्पतीम. तर हा गुरुचा मंत्र आणि स्तोत्र हे तुम्ही जर म्हटले तर गुरुचा जर काही त्रास असेल तर तो कमी होईल. पुढचा जो ग्रह आहे तो आहे शुक्र. तर शुक्र ग्रहाचा जो रंग आहे तो गुलाबी कलरचा आहे. थोडासा लालसर असा व्हाईटिश असं. तर त्याचा जो खडा आहे म्हणजे रत्न आहे ते आहे हिरा किंवा ओपेल. तर त्याचा जो अंक आहे तो आहे 6. आणि त्याचा मंत्र जो आहे ओम शुम शुक्राय नमः. पुन्हा सांगतो. ओम शुम शुक्राय नमः किंवा ओम भ्रूम भृगवे नमः. ओम भ्रूम भृगवे नमः हा त्याचा मंत्र आहे. तर शुक्राचं जो स्तोत्र आहे जो व्यासांनी दिला आहे तो आहे हिमकुंदम मृणालाभम दैत्यानां च परमं गुरुम सर्वशास्त्र प्रवत्कारम भार्गवम प्रणमाम्यम. पुन्हा सांगतं. हिमकुंदम मृणालाभम दैत्यानां परमं गुरुम सर्वशास्त्र प्रवत्कारम भार्गवम प्रणमाम्यम. हा जो शुक्राचा मंत्र आहे ओम शुम शुक्राय नमः किंवा ओम भ्रूम भृगवे नमः हा जो मंत्र जर तुम्ही 105 वेळा म्हटला तर हा तुम्हाला म्हणजे जो त्रास आहे एखाद्या शुक्राचा तर तो कमी करेल. आणि 21 वेळा हा मंत्र जो स्तोत्र आहे हिमकुंदम मृणालाभम हा स्तोत्र तुम्ही म्हणा. पुढचा जो ग्रह आहे तो आहे शनी. शनीचा रंग आहे निळा किंवा ब्लॅक म्हणजे काळा. त्याचं शनीचा जो आकडा आहे तर तो अंक आहे भाग्यांक तर तो आहे 8 नंबर. तसंच शनीचं जे रत्न आहे ते आहे नीलम. तसंच शनीचा मंत्र आहे ओम शम शनैश्चराय नमः. पुन्हा सांगतो. ओम शम शनैश्चराय नमः. तसंच शनीचं जे स्तोत्र आहे ते आहे नीलांजनं समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम त्वं नमामि शनैश्चरम. तर शनीचा जो मंत्र आहे तर तो तुम्ही 107 वेळा जर म्हटले जेव्हा शनीचा त्रास असेल कुठलाही किंवा शनीची पीडा असेल तर हा जो ओम शम शनैश्चराय नमः मंत्र जर 107 वेळा म्हटले तर शनीचा त्रास कमी होईल. आणि त्याबरोबर नीलांजनम समाभासम हा जर स्तोत्र म्हटलं तर शनीचा थोडासा प्रभाव कमी होईल. पुढचं जे ग्रह आहे तो आहे राहू. राहू आंशिक ग्रह आहे हा तुम्हाला मी सांगितला होता. तर राहूचा जर कलर असा विशेष काही नसतो त्याला तर काळसर कलर तुम्ही पकडू शकता त्याला. त्याचा जो अंक आहे तो आहे 4. तसेच राहूचं जर मंत्र म्हटलं तर ओम राम राहावे नमः. पुन्हा सांगतो. ओम राम राहावे नमः. त्याचा जो व्यासांनी दिलेला त्याचा जो व्यासांनी दिलेला मंत्र आहे स्तोत्र आहे म्हणता येईल तर तो आहे अर्धकार्यम महावीर्यम चंद्रादित्य विमर्दनम सिंहिका गर्भसंभूतम त्वं राहुं प्रणमाम्यम. पुन्हा सांगतो. अर्धकार्यम महावीर्यम चंद्रादित्य विमर्दनम सिंहिका गर्भसंभूतम त्वं राहुं प्रणमाम्यम. तर हा जो राहूचा जो जाप आहे तर तो जर तुम्ही 103 वेळा जर म्हटले जो मंत्र ओम राम राहावे नमः तर राहूचा त्रास कमी होईल. राहूच्या महादशेत किंवा राहू जर निचेत असेल तर तो हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. आणि हा जो स्तोत्र आहे तो 21 वेळा तुम्ही म्हणावा. पुढचा जो आहे तो आहे केतू. केतूचा सुद्धा असा कलर असा सांगता नाही येणार. त्याला कलर असं नाही म्हणता येणार कारण का यांची ग्रह आहेत त्यामुळे ह्यांचा ब्लॅकच कलर शक्यतो तुम्ही पकडू शकता. त्याचा जो भाग्य अंक आहे तो आहे 7. त्याचा जो रत्न आहे तर तो लसुनिया लसुनिया म्हणू शकतो.
राहूचा मी तुम्हाला सांगायचं राहिलं, त्याचं रत्न आहे गोमेद आणि याचा लसूनिया काय म्हणजे कॅट्साय त्याला म्हणतात. केतूचा जो मंत्र आहे तो आहे ओम केम केतवे नमः. पुन्हा सांगतो ओम केम केतवे नमः. त्याचा जो व्यासांनी दिलेला मंत्र आहे तो आहे पलाशपुष्पसंकाशम तारकाग्रहमस्तकम रौद्रम रौद्रात्मकं घोरम त्वं केतुं प्रणमाम्यम. पुन्हा सांगतो पलाशपुष्पसंकाशम तारकाग्रहमस्तकम रौद्रम रौद्रात्मकं घोरम त्वं केतुं प्रणमाम्यम. हा जो मंत्र आहे ओम केम केतवे नमः, तर तुम्ही हा 106 वेळा जर म्हटला तर केतूचा जो काही प्रभाव असेल तुमच्यावर, जो दुष्प्रभाव तो कमी होईल. तसेच त्याबरोबर हे जे स्तोत्र व्यासांनी दिलेलं पलाशपुष्प संकाशम म्हटलं तर थोडा त्याचा त्रास कमी होईल. सांगायचं झालं तर ह्या पद्धतीने जर तुम्ही जे नवग्रह स्तोत्राची जर उपासना केली तर नवग्रहांची जी काही पीडा असेल तुम्हाला तर ती कमी होईल. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला नवग्रहांचे मंत्र, त्याचे स्तोत्र, त्याचं रत्न, तसेच त्याचा अंक, भाग्यांक आणि त्याचा रंग तुम्हाला सांगितला. अशा पद्धतीने मी जी काही नवग्रहांची ही थोडक्यातली माहिती होती ती मी इथंच थांबवतो, समाप्त करतो. जर काही वेळी तुम्हाला प्रॉब्लेम असतील, काही जरी तुम्हाला शंका कुशंका असतील तर तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. काही जरी अडचणी असतील तर तुम्ही मला सांगू शकता. ह्या नवग्रहाचा जर तुम्ही पाठ केला नवग्रह स्तोत्राचा तर तुम्हाला कुठलीही बाधा अडचणी येणार नाही. नवग्रहांचे जे काही त्रास असतील तर ते कमी होतील. मी म्हणत नाही 100% कमी होतील, पण काही अंशी कमी होतील, जेणेकरून तुम्ही पुढचा मार्ग तुम्हाला चांगला सुगम होईल, म्हणजे व्यवस्थित होईल. तर अशा पद्धतीने आजचा हा मी नवग्रहांवरचा जे काही माहिती आहे ती संपवतो. पुढील आता माहिती आपण राशींवर चालू करू किंवा अजून काही असेल तर ते मी तुम्हाला सांगेल. तर कसा वाटला आजचा एपिसोड नक्की मला सांगा. कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा. माझे जेवढे पण आत्तापर्यंत भविष्यावरचे व्हिडिओ आहेत ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. जास्तीत जास्त तुमच्या परिचयांना सांगा माझा हा व्हिडिओ बघायला, जे काही व्हिडिओ आहेत माझे भविष्यावरचे ते बघायला. तसेच मी इतरही व्हिडिओ करतो, तुम्हाला मी सांगितलं की कॉमेडी वगैरे, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. थोडक्यात मुद्दा काय, आनंद घ्या आणि माहिती घ्या आणि जास्तीत जास्त तुमचं नॉलेज वाढवा. तर अशा पद्धतीने मी तुमची रजा घेतो. श्री गुरुदेव दत्त. गुड नाईट. शुभरात्री. धन्यवाद.